राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। हे बघा आमची साक्षी। हॅलो। पोह्याची तयारी चालू आहे। हे आमच्या मातोश्री। तर आज आपल्या पुण्यनगरीमध्ये कांदा वगैरे कापून ठेवला आहे। ज्ञानोबराया आणि तुकोबा माऊली यांचे। तर आपल्याकडून छोटीशी सेवा म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी चहा व नाश्ता पोहे द्यावा असे ठरवले। दरवेळेस जेवण वगैरे करतो दुपारचं, पण ह्यावेळेस थोडासा लेट झाला, त्याच्यामुळे म्हणले 5-6च्या टायमिंगला नाश्ता करावा, म्हणून आम्ही मस्त अशी आमच्याकडे विठुरायाची मूर्ती आहे। पप्पांनी त्यावेळेस तिला स्नान वगैरे घालून राजगिऱ्याचा लाडू ठेवला, तुलसी तमालपत्र ठेवलं, ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या समोर विठ्ठलाच्या समोर चंदन वगैरे लावून मस्तपैकी सजवून ठेवलेलं आहे विठुरायाला। आणि आमच्या मातोश्रींनी सगळी पोह्याची तयारी केली, पोहे चाळून वगैरे घेतले, नंतर मग कांदा वगैरे कापून दिला, मी शेंगदाणे वगैरे तळून घेतले आणि पोहे बनवले। आणि नंतर सगळी तयारी झाली, पोहे वगैरे आमचे तयार झाले, तुम्ही बघू शकता आणि सांगावर का माझ्या भारी वाटलं। आणि सगळे वारकरी असे तिथे उतरले होते। काही ठिकाणी हरिपाठ चालू होता, माहोल असा बघण्यासारखा झालता, एक नंबर वाटत होते एकदम, नाही का सांगायला शब्द आहे माझ्याकडे। खूप छान असं भक्तिमय वातावरण झालं होतं। जिकडे तिकडे माऊली माऊली रस्त्याने चालताना प्रत्येक जण हा माऊली गेले। तिथे पण थोडीफार सेवा केली, पाण्याच्या बॉटल्स वगैरे होत्या त्या वाटल्या, आणि छान असा आमचा